थोड्याशाच सत्संगतीने जीवनात काय परिवर्तन घडू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ही कथा होय. गौतम बुद्ध एका जंगलाच्या दिशेने जात असतात. तेव्हा लोक त्यांना सांगतात की पुढे अरण्यामध्ये एक भयंकर अंगुलिमाल नावाचा डाकू राहतो. तुम्ही इकडून जाऊ नका, हा मार्ग बदला. परंतु गौतम लोकांचे न ऐकता त्या अरण्यात शिरतात. तेव्हा समोरच अंगुलिमाल त्यांच्या वाटेत आडवा येतो व त्यांना धमकावतो. परंतु गौतम बुद्ध त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपली वाट निमूटपणे चालू लागतात. हे पाहून अंगुलिमाल चिडतो आणि पुन्हा शस्त्र घेऊन त्यांच्या समोर येतो. तेव्हा गौतम त्याला समोरच्या झाडाचे एक पान तोडून आणावयास सांगतात. अंगुलिमाल तसंच करतो आणि गौतम पुन्हा म्हणतात की आता हे तोडलेले पान पुन्हा त्या झाडाला जसेच्या तसे चिटकवून ठेव. तेव्हा अंगुलिमाल हसतो. त्यावर गौतम म्हणतात की जर हे झाडाचे पान पुन्हा चिकटू शकत नाही, तसंच तू मारलेले लोकही पुन्हा जिवंत तू करू शकत नाहीस, तर तुला त्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? गौतमांचे हे सौम्य शब्द ऐकून अंगुलिमाल त्यांच्या पायावर लोळण घेतो आणि क्षमा मागतो. त्यानंतर गौतमांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या शिष्य समुदायात दाखल होतो. परंतु अंगुलिमालच्या मनात आज अजूनही लोकांना मारल्याची पश्चातापाची भावना दिवसेंदिवस रुतून बसलेली असते. त्यामुळे हे जाणून गौतम बुद्ध त्याला भिक्षेसाठी नेमकं त्याच गावात पाठवतात जिथल्या खूप लोकांना त्यांनी ठार मारले होते. अंगुलिमाल भिक्षेसाठी येत असल्याचे पाहून लोक आपले दरवाजे बंद करून टाकतात. परंतु नंतर लोक त्याचा साधू वेश पाहून दरवाजे हळूहळू उघडतात व आपल्या घरातील सदस्यांना याने ठार मारले आहे हे पाहून त्याच्यावर दगडफेक करायला सुरुवात करतात. मात्र हा अंगुलिमाल पूर्णपणे बदललेला असतो. तो लोकांचे दगडाचे आणि इतर काही शस्त्रांचेही घाव सहन करतो आणि काही एक प्रत्युत्तर देत नाही. हे पाहून लोक अजूनच त्याच्यावर दगडफेक करतात. अंगुलिमाल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडतो. तेव्हा गौतम बुद्ध मागून येतात व त्याला उठवितात. एका भयंकर डाकूत झालेला हा परिणाम पाहून तिथे लोक जमा होतात. तेव्हा त्या लोकांना गौतम बुद्ध सांगतात की हा तो अंगुलिमाल मुळीच नव्हे,